ओके. नमस्कार. आज पुन्हा आपण एका नवीन टॉपिकवर बोलण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तुम्ही जमलेला आहात माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या चॅनलवर. थँक्यू सो मच. या ठिकाणी मी आज एका अशा टॉपिकवर बोलणार आहे जे मी माझ्या 2 दिवसांच्या कार्यशाळेमध्ये अनुभवलेलं आहे, ज्याच्यामध्ये माझं काम ॲज अ ट्रेनर म्हणून आहे. मी सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळेतील जे टीचर्स आहेत त्या टीचर्ससोबत माझं काम आहे. त्या टीचर्सला ट्रेनिंग देण्याचं, कारण आपण त्यांना ट्रेनिंग नाही म्हणू शकत, एक ती कार्यशाळा आहे. तर ती जी काही कार्यशाळा आहे, ही कार्यशाळा करण्यासाठी मला ॲज अ त्या ठिकाणी फॅसिलेटर म्हणून बोलवलेलं आहे. मला या ठिकाणी ॲज अ प्रेझेंटेटर आणि काय म्हणतात मराठीमध्ये काय बोलू शकतो, की जो शिकवणार किंवा माहिती देणार, जे काही PPT असेल, जे काही माझ्याकडे स्लाईड असेल, जे काही माझ्याकडे कंटेंट असेल, त्या कंटेंटविषयी बोलण्यासाठी मला या ठिकाणी ॲज अ ट्रेनर म्हणून मला माझ्या संस्थेने या ठिकाणी मला पाठवलेलं आहे. तर मी तेच या ठिकाणी तुमच्यापुढे शेअर करणार आहे. हा व्हिडिओ कदाचित लांब असू शकतो आणि हाच व्हिडिओ नाही तर माझ्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला लांब भेटेल. या ठिकाणी व्हिडिओ लांब असेल पण कंटेंट तुम्हाला प्रॉपर भेटेल. या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ही माझ्याकडून शाश्वती आहे. मी तुम्हाला 100% हमी देतो की मी या ठिकाणी जे काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यातून काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला भेटणार आहे. म्हणून आपल्या या व्हिडिओची लांबी ही लांब असणार आहे. आणि खरंच या ठिकाणी आता ज्या पद्धतीने सोशल मीडिया आपल्या वेळेचं नियोजन करतोय ना, ते एकदम बेकार पद्धतीचे नियोजन आहे. आपल्याला फक्त 2 मिनिटांच्या किंवा 2 सेकंदांच्या रील्समध्ये आपल्याला मजा येतोय, पण आपल्याला 1 मिनिटाचं रील बघायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. आता तुमच्याकडे 10 मिनिटाचे व्हिडिओ, चांगलं व्हिडिओ जरी असतील तरी ते व्हिडिओ तुम्ही बघत नाही. कारण काय? कारण हेच की तुमच्याकडे वेळ नाही, हे नाही. तुमच्याकडे एक संयम असेल किंवा पेशन्स असेल. ही पेशन्स, ही संयम, ही जे काही सहनशक्ती आपण ज्याला म्हणू, ती सहनशक्ती आता उरलेली नाही. पण जर तुमच्याकडे सहनशक्ती नसेल तर माझ्या या चॅनलवर, माझ्या या व्हिडिओवर काहीही गरज नाही. कारण मी ह्या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी शेअर करतोय, याच्यामधून काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला भेटावं. काहीतरी मी जे काही अनुभवतोय त्या अनुभवातून तुम्ही काहीतरी नवीन स्वतःच्या लाईफमध्ये किंवा स्वतःला असे चॅलेंजेस जर आलेले असतील किंवा अशा गोष्टी जर घडत असतील तर काय करू शकतो, याच्यासाठी छोटीशी गोष्ट किंवा छोटंसं ऐकणं हे खूप फायदेशीर असतो. आणि खरंच सांगतो, आतापर्यंतचं माझं जे काही अनुभव राहिलेला आहे किंवा आतापर्यंतचे मी जे काही पुस्तकं वाचलेलं असतील, आतापर्यंतचे जे काही मी व्हिडिओज वगैरे बघितलेले असतील, त्या प्रत्येक व्हिडिओचा, त्या प्रत्येक व्यक्तीचा, त्या प्रत्येक पुस्तकाचा, त्या प्रत्येक पिक्चर्स असतील, व्यक्ती असतील, या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा माझ्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. आणि आज मी तुमच्या पुढे आहे, तर त्याच्यामुळे या ठिकाणी मला तुम्ही बघू शकता. आणि खरंच मी या ठिकाणी यासाठी म्हणून तुमच्या पुढे येतोय की काहीतरी तुम्हाला नवीन भेटावं, काहीतरी नवीन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वात आधी वेळ वाया न घालवता मी स्टार्ट करतोय की या ठिकाणी माझा जो काही अनुभव राहिलेला आहे तो अनुभव खूप इतका माझ्यासाठी तरी नवीन नाही. कारण 2 वर्ष मी ज्या ठिकाणी राहिलेलो आहे आसामला, गांधी फेलोशिप करत असताना, तर त्यावेळी जो माझा अनुभव होता तो अनुभव आणि या ठिकाणचा जो काही अनुभव आहे, टीचर्स लोकांचा जो काही प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर फरक जर मी करायला जर गेलो तर सर्वात आधी मी त्या ठिकाणची जी काही सिच्युएशन असेल तर सिच्युएशननुसार जर मी बघितलं की आपल्या शिक्षणामध्ये कुठल्या कुठल्या बाबी आहेत अशा ज्यामुळे आपल्या आश्रमशाळेत आपल्याला आताही जे काही मुलं असतील तर ते मुलं व्यवस्थित एज्युकेशन घेणारे नसतात किंवा व्यवस्थित त्यांचे एज्युकेशन होत असताना आपल्याला दिसत नाही. पण याच्या मागे मूळ कारण त्या ठिकाणी हे नाही की टीचर्स त्या ठिकाणी व्यवस्थित नाही किंवा शिक्षक त्या ठिकाणी शिकवत नाहीत. हा त्या ठिकाणचा मूळ कारण नाही. मूळ कारण मी तुम्हाला समजावून सांगतोय. बघा, आपण किंवा मी सुद्धा ज्यावेळी पहिल्या वर्गामध्ये गेलो तर माझी सुरुवात कुठून झाली? अंगणवाडीपासून. आताही तुमचा जो काही मुलगा असेल त्या मुलाची सुरुवात तुम्ही कुठून करता? KG1 KG2 पासून करता, बरोबर? किंवा कदाचित तुम्ही KG1 KG2 मध्ये नाही घालत असाल तरी पण तुम्ही तुमच्या मुलाची सुरुवात करता कुठून? अंगणवाडीपासून, राईट? मग ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला अंगणवाडीतून शिकवण्याचा प्रयत्न करता, तो 6 वर्षाचा होईपर्यंत त्याला ABCD 1 2 3 हे येतो, त्याला कलर ओळखता येतात, त्याला नावे पाठांतर होतात, त्याला तुम्ही एखादी गोष्ट सांगता ती त्याला व्यवस्थितपणे समजते, तुम्ही त्याला वेळ देता.
तुम्ही त्याला समजावून सांगता, तुम्ही त्याला फिरायला घेऊन जाता, तुम्ही त्याच्याशी खेळता, तर ह्या सर्व गोष्टी आपण करतो. बट आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आजही त्यांना भेटत नाही. त्यांचं आजचं सकाळचं जेवण काय असेल, उद्याचं सकाळचं जेवण, आजच्या रात्रीचं जेवण, उद्याच्या रात्रीचं जेवण काय असेल हे सुद्धा माहिती नसतो. खूप साऱ्या घरांमध्ये आजही चूल पेटत नाही. आजही खूप सारे घरं कौलाचे घरं आहेत. आजही खूप सारे घरं ज्या ठिकाणी पाणी गळतो त्या ठिकाणीच राहतात, ज्या ठिकाणी गुरेवासरे त्या ठिकाणी ते लोक राहतात. आजही लोक गरीब परिस्थितीमध्ये जगत आहेत. आजही लोक अशा ठिकाणी जगत आहेत ज्या ठिकाणी लाईट पोहोचलेलं नाही. आजही लोक अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी नेटवर्क पोहोचलेलं नाही. तुम्हाला रील्स बघण्यासाठी जो नेटवर्क मिळतो, तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी जो नेटवर्क मिळतो, तो नेटवर्क अशा भागामध्ये नेटवर्क नाही. मग अशा भागामध्ये आताच नाही तर आता काही वर्षांपासून गव्हर्नमेंट याच्यावर काम करतोय, शासन याच्यावर काम करतोय. शासनाचे खूप सारे धोरण या ठिकाणी राबवले सुद्धा जातात, बरोबर. मग फरक का दिसत नाही? बघा, हे जे काही विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी ज्यावेळी वर्ग पहिलीला येतात तेव्हा, फक्त हे वर्ग पहिलीमध्ये येतात तेव्हा यांचं शाळेत ॲडमिशन होतो किंवा शाळेमध्ये यांचा प्रवेश आपण जे काही म्हणतो तो शाळेतील प्रवास हा वर्ग पहिलीपासून सुरू होतो. मग मला सांगा, तुमचा जो काही मुलगा असेल तो मुलगा आणि हा मुलगा याला तुम्ही काय करताय? सेम पुस्तक देताय. मी जर वर्ग पहिलीतील मुलाला ही जर एक पुस्तक असेल आणि ही एक पुस्तक देतोय, तर या मुलासाठी सुद्धा जो करिक्युलम आहे, या मुलासाठी जो काही अभ्यासक्रम आहे, तोच अभ्यासक्रम या मुलाला सुद्धा शिकवला जाईल, याही मुलाला तोच अभ्यासक्रम शिकवला जाईल. मला हे सांगा, तुम्ही जर टीचर जर असाल किंवा तुम्ही जर शिक्षक जर असाल, तर हा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा हा जो काही एक परिस्थिती आहे, ही परिस्थिती उद्भवली कशी किंवा उद्भवलेली आहे, ओके चालेल, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही त्याच्यावरच काम करतो की या परिस्थितीचा काय म्हणतात न्यायनिवाडा काय होऊ शकतो किंवा सोल्युशन काय होऊ शकतात, आणि त्याच्यावर शासनसुद्धा खूप प्रयत्न करत आहेत. त्याच्याही पेक्षा जास्त आमचे टीचर्स प्रयत्न करत आहेत. आणि खूप सारे माझ्याकडे असे उपक्रम आहेत, माझ्याकडे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगू शकतो. टीचर्स शेअर करत असताना इतकं खुश होतात, इतकं व्यवस्थितपणे सांगतात त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल, इतकं प्रॉपर त्यांचं बोलणं असतो किंवा एक डिझायनिंग असतो आणि एक समाधान जे म्हणतो आपण, एखादं काम केल्याच्या नंतर आपल्याला समाधानाची खूप गरज असते, राईट. तर ते जे काही समाधान आहे ते समाधान आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. बघा, या ठिकाणी आश्रमशाळेमधील जो काही मुलगा असतो, तो आश्रमशाळेतील मुलगा पहिलं वर्ग पहिलीला येतो, त्यावेळी त्याच्या वर्गात प्रवेश होतो. अशा वेळी त्या मुलाला ABCD येणे, 1 2 3 येणे आणि शिकवणे हे एका टीचरसाठी सुद्धा डिफिकल्ट आहे, एका संस्थेसाठी सुद्धा डिफिकल्ट आहे. त्याच्यातही काही विद्यार्थी शार्प निघतात, काही विद्यार्थी त्यांना काही समजत नाही, काही विद्यार्थी सहजच येतात म्हणून येतात. तर ही जी काही आश्रमशाळा आहे, आश्रमशाळेची सुरुवात का झालेली? आश्रमशाळेची सुरुवात झाली होती की आदिवासी भागातील जे काही लोक आहेत किंवा आदिवासी भागात जे काही लोक राहतात, तर या लोकांचे जे काही मुलं आहेत त्या मुलांमध्ये कुपोषण वाढलेलं आहे किंवा मग यांच्या ज्या काही गर्भवती आई असतात, त्या गर्भवती आईचे जे काही मुलं असतात त्या मुलांचा मृत्यूदर वाढलेला आहे. आईचं मृत्यूदर वाढलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ते डिलिव्हरी वगैरे होते त्यावेळीचं आईचा जो काही मृत्यू आहे तो मृत्यूदर वाढलेला आहे. अर्भकाचा मृत्यूदर वाढलेला आहे. तर यासाठी म्हणून आश्रमशाळेची सुरुवात केली गेली, ज्याच्यामध्ये मुलं वर्गात येतील किंवा ज्याच्यामुळे मुलं शाळेत येतील. तर हा जो काही उपक्रम आहे गव्हर्नमेंटने सुरू केला आणि याच उद्देशाने सुरू केला की आपण मुलांमध्ये जे काही शारीरिक दुर्बल्य आहे ते शारीरिक दुर्बल्य आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि शारीरिक दुर्बल्यावर आपण काम करू शकतो. म्हणून आपण आश्रमशाळेची सुरुवात करूया आणि त्यासाठी आश्रमशाळा सुरुवात केली. आणि याचा इम्पॅक्ट काय झाला? याचा इम्पॅक्ट हा झाला, दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी बोलणार. पॉझिटिव्हली सकारात्मकतेने इम्पॅक्ट जर बघितलं तर मुलं शाळेत यायला लागलीत आणि मुलं शाळेत येऊन त्या ठिकाणी राहायला लागलीत. शाळेत येऊन राहायला लागून मुलं त्या ठिकाणी शिकायला लागलीत आणि त्यांचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्यसुद्धा
व्यवस्थित राहिलं. पण याचा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट सुरुवातीला काय होता की फक्त मुलं जेवण भेटते म्हणून शाळेत यायची, त्यांचे आईवडील त्यांना जेवण भेटते म्हणून त्यांना शाळेत पाठवायचे आणि हा इम्पॅक्ट खूप दिवसांपर्यंत राहिला आणि आश्रमशाळा म्हणजेच हा एक भोजनालय बनला या आदिवासी कम्युनिटीमध्ये, या आदिवासी जमाती जातींमध्ये, की आपल्याला आश्रमशाळेमध्ये शिकण्यासाठी नाही तर आपल्या आरोग्यावर काम होण्यासाठी म्हणून ती एक प्रोसेस आहे. बट गव्हर्नमेंटला हे जे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा लूफ होल्स आहेत त्यांच्या पॉलिसीतील, हे लूफ होल्स त्यांना कळले. लूफ होल्स कळल्याच्या नंतर त्यांनी मग त्या ठिकाणी नवीन उपाययोजना आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये आता शिक्षण त्यांनी प्रायोरिटीला ठेवली, जसं की प्राथमिकतेला ठेवली आणि जे काही शिक्षण असेल ती शिक्षण ही प्राथमिकता ठेवली आणि त्याच्यामध्ये मुलांचे अटेंडन्स वगैरे जर व्यवस्थित असेल किंवा मुलगा 100%, 70%, 80% जर प्रेझेंट असेल तर त्याला त्या ठिकाणी जेवण भेटेल, त्याला त्या ठिकाणी धान्य भेटेल, त्याला त्या ठिकाणी राहता येईल. अशा पद्धतीचं उपक्रम गव्हर्नमेंटने राबवून आता शाळा रन होतोय आणि खूप सारे टीचर्स खूप साऱ्या प्रॉब्लेम्स शेअर करत आहेत आणि खूप सारे टीचर्स खूप सारे प्रॉब्लेम्स फेससुद्धा करत आहेत. सर्वात आधी या ठिकाणी मी चॅलेंजेस जर सांगायचं झालो की टीचर्स लोक जे काही टीचर्स आहेत, आतापर्यंत मी माझ्या 2 बॅचेस मी कंप्लीट केलेल्या आहेत. एक बॅच मी चोपडा जळगावला, ठीक आहे, चोपडा हा तालुका आहे आणि विष्णापूर हा गाव आहे. तर विष्णापूर गावामध्ये आश्रमशाळा आहे. चोपडा हा तालुका झाला आणि जिल्हा आहे तो जळगाव. तर जळगावला मी 2 दिवस राहिलेलो आहे आणि जळगावला राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओसुद्धा भेटेल चोपड्याचा. आपण त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग टूर मी घातलेला आहे, तर आवर्जून तो मी सांगेन तुम्हाला की प्लीज तो बघा. सेकंड थिंग, आपण आपल्या टॉपिकवर येऊया. पहिल्या दिवसाची जी काही ट्रेनिंग होती माझी, त्या ट्रेनिंगमध्ये मला ही माझी पहिली ट्रेनिंग होती ज्या ठिकाणी मी माझ्या वयाच्या खूप मोठ्या लोकांना मी त्या ठिकाणी भेटतोय. मी अशा लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जातोय ज्यांचा एक्सपिरियन्स, माझे जितकी वय नाही तितकं त्यांचं एक्सपिरियन्स आहे. मी अशा लोकांना त्या ठिकाणी PPT शेअर करायला जातोय किंवा मी अशा लोकांना हे सांगण्यासाठी जातोय की आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिकवू शकतो ज्या लोकांना खूप वर्षानुवर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि माझ्याकडे फक्त 3 ते 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर या ठिकाणी माझ्यासाठी पहिली जी काही ट्रेनिंग होती, ही ट्रेनिंग डिफिकल्ट तर नव्हतीच, कारण मी ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये त्या पद्धतीने माझी ट्रेनिंग कशी होणार आहे, माझ्या ट्रेनिंगमध्ये काय होणार आहे आणि कसं पद्धतीने मी ते हँडल करणार आहे, ईच अँड एव्हरीथिंग मी त्या ठिकाणी डिसाईड केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने माझी ट्रेनिंगसुद्धा झाली. त्याच पद्धतीने मला रिस्पॉन्ससुद्धा मिळाला. ओके, तर सुरुवातीला मला हे चॅलेंजेस आले की अशा व्यक्तींपुढे आपल्याला बोलायचं कसं. कारण बघा, ज्यावेळी तुम्ही तुमच्या वयाच्या लहान मुलांसोबत बोलता त्यावेळी तुम्ही अरे तू रे किंवा अरे रावीची भाषा आपण त्या ठिकाणी थोडीफार वापरू शकतो, बाळा वापरू शकतो, किंवा मग आपण त्या ठिकाणी अरे मुला, अरे ये बाळा, हे आपण शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो आणि शिकवत असताना हे शब्द आपल्या तोंडातून निघतात. बट माझ्यासोबत असं घडलं किंवा मी या लोकांना टॅकल चांगल्या पद्धतीने करू शकलो, कारण मी ज्यावेळी ठाणे या ठिकाणी, मी याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे की ठाण्यामध्ये माझं काम काय होतं, कारण मला त्यावेळी त्या ठिकाणी व्यवस्थित वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे. तर ठाणेला मी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम केलेलं आहे आणि मुलांच्या नाही, मी स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम केलेलं आहे. आणि याच्यामुळे मी ज्यावेळी मुलांशी कम्युनिकेशन करायचो, ज्यावेळी मुलांशी माझा संवाद व्हायचा, त्यावेळी माझ्या संवादामध्ये असायचं हे की मी त्यांना तुम्ही म्हणून बोलायचो. मग मुलगा माझ्यापेक्षा लहान असेल, मुलगा माझ्यापेक्षा मोठा असेल, माझं बोलणं तुम्ही या पद्धतीचं राहायचं. म्हणून आज मी या ठिकाणी ही ट्रेनिंग मला जर सुरुवातीला डिफिकल्ट फील होत होतं, मला जाणवत होतं, पण डिफिकल्ट नाही राहिले, कारण माझा तो काही संवादातील जो काही माझा स्वभाव होता तो स्वभाव आधीचाच होता. त्याच्यामुळे मला टीचरसोबत बोलत असताना, शिक्षकांसोबत बोलत असताना तो स्वभाव माझा एक वेगळा राहिला. आता मी या ठिकाणी बघा, सेकंड चॅलेंजेस मला काय होते की, आणि आहेत आता पण, की ज्यावेळी मी बोलतो किंवा ज्यावेळी मी काहीतरी शेअर करतो, आता बघा या ठिकाणी मी शेअर शब्द वापरलेला आहे, बरोबर. तर मी ज्यावेळी काहीतरी बोलत असतो, काहीतरी सांगत असतो, त्यावेळी मी माझ्या बोलण्यामध्ये इंग्लिशचे शब्द खूप सारे वापरत असतो. मेजरली माझ्या खूप सारे नाही,
समजतो मला पण की कुठं काय बोलायचं त्या ठिकाणी, कारण ते टीचर्स इंग्लिश थोडं कमी फार समजतात आणि असं नाही की नाही समजतात, पण खूप कमी समजतात. काही शब्द असतात जे आपल्याला पण समजत नाही, तर असे शब्द तर मी ते शब्द कधी कधी वापरतो. तर हा एक माझ्यासाठी आता पण चॅलेंज आहे की प्रॉपर मराठीमध्ये, आता प्रॉपर हा शब्दसुद्धा मी या ठिकाणी इंग्लिशमध्येच वापरलेला आहे, राईट. तर या ठिकाणी बघा की एक मिनटं, ओके, सो कंटिन्यू. तर या ठिकाणी बघा मला हा एक चॅलेंज आता पण येतोय की मी व्यवस्थित मराठी पूर्ण माझा जो काही डिस्कशन असेल किंवा माझा जो काही संवाद असेल त्या संवादामध्ये प्रॉपर मराठीच वापरणार, हे आताही माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे आणि मी त्याच्यावर कामसुद्धा करतोय. थर्ड मला चॅलेंजेस याच्यामध्ये आलं की आपल्यापेक्षा मोठे टीचर्स आणि या टीचर्सला आपण ते काहीतरी बोलतात. एक इन्सिडेंट मी तुमच्या पुढे सांगतो. मी ज्यावेळी शिक्षकांना शिकवत होतो आणि शिक्षकांना मी काहीतरी सांगत होतो, शिकवू शकत नाही, तर मी शिक्षकांना काहीतरी त्या ठिकाणी सांगत होतो आणि सांगत असताना काय झालं, एका टीचरला मी दिले 1 मिनिटं आणि दुसऱ्या टीचरला मी म्हटलं की तुम्ही 30 सेकंडमध्ये कंप्लीट करा, कारण मला टाईम मॅनेज करायचा होता. आता ज्यावेळी मी त्यांना 30 सेकंड म्हटलं त्यावेळी ते कावराबावरा झाले. त्यावेळी ते असे बोलायला लागले की 30 सेकंडमध्ये माझ्या मनातील मला जे काही बोलायचं आहे ते मी तुमच्या पुढे 30 सेकंडमध्ये कसं काय मांडणार. आणि साहजिकच जर तुमच्याकडे वर्षानुवर्षाचा अनुभव असेल आणि ते वर्षानुवर्षाचा अनुभव मी तुम्हाला बोलते की तुम्हाला फक्त 30 सेकंदामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, तर ऑब्व्हियसली असा रिॲक्शन येणार. तर या ठिकाणी मी याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने हँडल केलं आणि या ठिकाणी मी प्रत्येक दिवशी ज्यावेळी टीचरसोबत भेटतो, प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट खूप काळजीने किंवा खूप आवडीने आवडते माझ्याबद्दल, ती आहे पेशन्स, संयम. या ठिकाणी बघा आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे टीचर्स आहेत आणि त्या टीचर्सला ऐकणे आणि ते काय बोलत आहेत ते ऐकल्याच्या नंतर खूप सारे शब्द ते असे बोलतात की तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करता, त्या ट्रेनिंगचा आम्हाला काहीच फायदा होत नाही, आम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही काय आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे, असे शब्द ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरील जे काही तर आता तुम्ही जे काही ह्या ठिकाणी जे काही फेशियल एक्सप्रेशन बघितलेलं आहे, तर हे फेशियल एक्सप्रेशन त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवणे खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग, ते काहीही बोलत असतील तर त्या बोलण्याला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न देणे हा सुद्धा एक पेशन्सचा भाग आहे. हा संयम माणसामध्ये असायला पाहिजे आणि हा संयम माझा दैनंदिन वाढतोय. माझा हा संयम वाढण्यासाठी आसाममध्ये मी एका गावामध्ये राहिलेलो होतो आणि तिथपासून माझं जे काही संयम आहे ते संयम वाढलेला आहे. तर ते संयमावर मी माझी जी काही स्टोरी आहे ते सुद्धा मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवणार. तर गरज असेल तर सांगा, आपण त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया, संयम म्हणजे काय आणि ते कसं डेव्हलप करू शकतो वगैरे वगैरे. तर ही जे काही संयम आहे तर तो संयम माझ्यामध्ये आणि सहनशीलता म्हणा, तर हा संयम असेल, सहनशीलता असेल, याच्यामुळे आज मी त्या माझ्यापेक्षा माझ्या वयाच्या डब्बल 30-30, 35-35, 40-40 वर्षाचे टीचर्स ते मला काहीतरी शेअर करतात, ते मला बोलतात आणि ते बोलणे मी त्यांचं ऐकतोय. एक 1-1.5 तास नाही, 1-1-1.5 तास खूप जास्त बोललो. 2-2, 3-3 मिनिटं ते जसं लहान मुलं वर्गामध्ये असतात आणि लहान मुलं बोलतात त्या पद्धतीचा त्यांचा तो एक डिस्कशन होतो, त्यांचा तो एक त्या ठिकाणी ते गडबड करतात वर्गामध्ये आणि त्यांना वर्गामध्ये जसं शिकवतो एक टीचर असेल तर तो टीचरला माहिती आहे की वर्गामध्ये मुलांना कसं सांभाळावं लागतं. आणि वर्गामध्ये जर एखादा विद्यार्थी जर आपण काहीतरी सांगत असेल आणि तो विद्यार्थी जर घेत नसेल तर त्या ठिकाणी त्या एखाद्या टीचरला विचारा की त्याची त्या ठिकाणी मानसिकता काय असेल. ती मानसिकता मला कधी कधी माझ्यामध्ये जाणवते, कारण आपण काहीतरी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी सुद्धा स्वतःला संयम किंवा आता या ठिकाणी आपल्याला काही बोलायचं नाही आहे किंवा आपण या ठिकाणी याला कसं हँडल करायचं, तर यावेळी मी काहीही करत नाही. यावेळी फक्त मी बस उभा राहतो. उभा राहून फक्त मी त्यांच्याकडे बघतो, जे बोलत असतील मी त्यांच्याकडे बघतो आणि जे टीचर कोणीही बोलत नाहीत, कोणीही काही करत नाहीत, ते सुद्धा त्यांच्याकडे बघतात. मी ज्यांच्याकडे फोकस करतो त्यांच्याकडे ते सुद्धा फोकस करतात. अँड देन द सिच्युएशन कम्स इन अ कंट्रोल, मतलब हळूहळू सिच्युएशन एका कंट्रोलमध्ये येते. समजलं काय की एखादा व्यक्ती जर आता या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी मी बॉडी लँग्वेजचा वापर करतो. ठीक आहे, आता बॉडी लँग्वेज म्हणजे काय होते आणि बॉडी लँग्वेज कशी ओळखायची, एखादा व्यक्ती तो त्याच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव असतील ते भाव आपण कसे ओळखू शकतो, तर हे मला आता बऱ्यापैकी जमतं.
एखादा व्यक्ती माझ्या पुढे बसलेला असेल तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीने हँडल करायचे, किंवा एखादा व्यक्ती माझ्या पुढे जर बसलेला असेल तर त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्स काय असतील, तो काय बोलतो किंवा काय बोलू शकतो, त्याला समजतंय नाही समजत, ह्या सर्व गोष्टी आता मला ओळखता येतात आणि तो एक व्यावहारिक ज्ञान माझ्यामध्ये आलेला आहे. आणि हा सुद्धा व्यावहारिक ज्ञान प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे, म्हणूनच हे व्हिडिओज वगैरे मी बनवत राहतो. त्याच्यानंतर चॅलेंजेसमध्ये जर बघायचं झालं तर टीचर्सकडून खूप सारे चॅलेंजेस एज्युकेशनमध्ये त्यांना ग्राउंड लेवलवर येतात, हे त्यांच्याकडून शेअर केलं जातं. जसं बघा, खूप साऱ्या टीचर्स लोकांनी बघा त्यांचं ऐकणंसुद्धा मला भाग पडते. कारण ज्यावेळी आपण ट्रेनिंग ठेवतो, ज्यावेळी आम्ही कार्यशाळा ठेवतो, तर या ठिकाणी एक आपल्याला प्लॅटफॉर्म भेटतो आणि तो प्लॅटफॉर्म आपण वापरण्याचा प्रयत्न करतो, असं टीचर लोकांचे समज आहे आणि असायलाच पाहिजे. आणि म्हणूनच मीही सुद्धा त्यांना ते जे काही बोलत असतील ते ऐकण्याचा प्रयत्न करतो, त्यांना रिस्पेक्ट देण्याची त्या ठिकाणी प्रयत्नच नाही करत, तर रिस्पेक्ट देतो. ते रिस्पेक्ट त्यांना ते लोक ते रिस्पेक्ट ते डिझर्व करतात, ती रिस्पेक्ट त्यांना ती भेटायलाच पाहिजे. आणि खरंच त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स जेन्युइन प्रॉब्लेम आहेत. मीही सुद्धा आसाममध्ये असेल किंवा मीही सुद्धा ॲज अ टीचर म्हणून राहिलेलो आहे. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, असे खूप सारे आपल्याला टीचर्स बघायला भेटतील. आजच्या माझ्या मी नाशिकला बॅच 2 मध्ये आहे, तर आजच्या माझ्या बॅचमध्ये मला एक असा टीचर मिळाला ज्याने स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर केला. जो व्यक्ती विद्यार्थ्यांमध्ये आपण काय शिकवतोय हे रुजवण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये काय सुप्त गुण आहेत, त्या सुप्त गुणांवर काम करण्याचं काम त्या टीचरने केलेलं आहे. आणि आज त्या टीचरचे विद्यार्थी कुठं एखाद्या नाट्यगृहामध्ये काम करत आहेत, कुठं एखाद्या MBBS डॉक्टर बनलेले आहेत, कुठं इंजिनियर बनलेले आहेत. कारण काय? कारण त्यांनी त्या विद्यार्थ्यांमधील स्पार्क काय आहे तो स्पार्क ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार की आपल्या स्वतःच्या आतमधील स्पार्क आपण कसा ओळखू शकतो. जसं की मला माझ्या लाईफमध्ये करायचं काय आहे किंवा मला काय आवडतो याच्यावर सुद्धा आपण नंतर व्हिडिओ बनवून, जर तुम्हाला गरज असेल अशा व्हिडिओची तर खरंच तुम्ही या ठिकाणी टाईप करा, ठीक आहे. आणि मला सांगा की अशा व्हिडिओजची तुम्हाला गरज आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी चॅलेंजेस नेटवर्क. बघा, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या ऑर्गनायझेशन आहेत, खूप सारे NGO आहेत ज्या एज्युकेशनमध्ये काम करतात, आपल्या आरोग्यामध्ये काम करतात, मुलांच्या कौशल्यांवर काम करतात आणि खूप साऱ्या टॉपिक्स आहेत. महिला ग्रुप आहे, महिला ग्रुपसाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात, लहान मुलांसाठी काम करतात, शिक्षकांसाठी काम करतात, विद्यार्थ्यांसाठी काम करतात, बुजुर्ग लोकांसाठी काम करतात, महिलांसाठी घरगुती ज्यांचं लग्न झालेले असेल अशा महिलांसाठी काम होते, जे 30 ते 40 वर्ष व्यक्ती असतील अशा प्रत्येक सेक्टरसाठी, प्रत्येक वयोगटासाठी आता NGO काम करायला लागलेली आहे. आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो या लोकांना, ज्यावेळी एखादी जेन्युइन ऑर्गनायझेशन आहे, जसे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, ही जेन्युइन ऑर्गनायझेशन ही नॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये मी काम करतोय, ठीक आहे. आता मी काम करतोय म्हणून जेन्युइन आहे हे नाही, किंवा मी काम करतो म्हणून ही खरी आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं नाही. तुम्ही कुठेही जाऊन बघा किंवा कुठेही बघा किंवा यूट्यूबला जा, कुठल्याही ठिकाणी जा, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन बघा, तर ही एक नामांकित रेप्युटेड अशी ऑर्गनायझेशन आहे जी ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटसोबत काम करते, गव्हर्नमेंटला खूप सारे इनपुट्स देते. न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीला सपोर्ट करते, किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर ती कशी करायची, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी सुद्धा प्रथम एज्युकेशन फाउंडेशन स्वतःच्या पॉलिसीमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. सोबतच या ठिकाणी तुम्ही असर रिपोर्टचं नाव जर कदाचित ऐकलेलं असाल किंवा ASER असरची जी काही रिपोर्ट आहे ही रिपोर्ट बनवण्याचं काम सुद्धा प्रथम एज्युकेशन फाउंडेशन करते. म्हणून मी या ठिकाणी मी काम करतोय म्हणून मी या ठिकाणी ही एक नामांकित किंवा चांगली ऑर्गनायझेशन असं नाही, ही ऑलरेडी चांगली आहे. मी या ठिकाणी काम करो अथवा ना करो याच्याशी काही लेणं देणं नाही, ही एक चांगली ऑर्गनायझेशन आहे आणि ती काम करते. तर अशा आपल्याला खूप साऱ्या ऑर्गनायझेशन आपल्या आजूबाजूला बघायला भेटतात आणि याच्यामुळे खूप सारे टीचर्स कंटाळलेले आहेत. आणि हा सुद्धा त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे सर खूप सारे ऑर्गनायझेशन येतात, तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेऊन येता, मग तो तुम्ही आम्हाला मॅन्डेट करता, मॅन्डेटरी असते की एवढ्या कार्यवेळामध्ये एवढं तुम्हाला काम पूर्ण करायचं आहे, हे तुमचे मॅन्डेट असतो. याच्यामुळे आमचे काही बाकीचे कामं वेगळेच राहतात
आणि बाकीचे कामं म्हणजे पूर्ण होत नाही, मग आम्ही त्याच्यामध्ये कमी पडतो, मग त्याच्यामध्ये कमी पडलं म्हणजे मग आम्हाला त्या ठिकाणी दुसरा प्रॉब्लेम येतो. तर हा एक सुद्धा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज मला एक टीचर्सने शेअर केलेला आहे बॅच 2 मध्ये की मला ऑनलाईन मीटिंग करण्यासाठी 6 किलोमीटर लांब जावं लागतो. मग शाळेमध्ये कोण थांबणार आणि ते मीटिंग कोण करणार? ती मीटिंग सुद्धा महत्त्वाची, शाळेत राहणं सुद्धा महत्त्वाचं. मग मीटिंग आधी शाळेत नाही राहिलं तरी चालेल. मग याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय? विद्यार्थ्यांना प्रॉपर एज्युकेशन द्यायचं आहे, विद्यार्थ्यांना ते शिकवायचं आहे, ते आपण शिकवत नाही आणि आपण त्या ठिकाणी काय करतोय? मीटिंग अरेंजमेंट करतोय किंवा मग मीटिंग्स त्यांना देतोय, हप्त्याला मीटिंग, दिवसाला मीटिंग. त्यांच्या खूप सारे टीचर्सनी मला आज हे शेअर केलेलं आहे की आम्ही ज्यावेळी जेवणाला बसतो त्यावेळी सुद्धा आम्हाला मीटिंग करावं लागतो, आमच्या जेवणाचा टायमिंग सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भेटत नाही, असं सुद्धा आमच्याशी होतोय. तर ही एका ऑर्गनायझेशनकडून नाही किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशनकडून नाही, ह्या खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्सकडून आता शाळेमध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि जेन्युइन ऑर्गनायझेशन जे काम करण्यासाठी उत्सुक असतो, जेन्युइन असं नाही की फक्त एकच ऑर्गनायझेशन काम करण्यासाठी जेन्युइन आहे किंवा एकच ऑर्गनायझेशन त्या उणिवा भरून काढण्यासाठी काम करतोय असं नाही. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काहीतरी एक उद्दिष्ट असते आणि ते त्या उद्दिष्टावर काम करते, बरोबर. तर हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. मी या ठिकाणी काही सोल्युशन देऊ शकत नाही किंवा मला या ठिकाणी काही बोलायचं नाही आहे, पण हाच एक प्रॉब्लेम त्यांच्याकडून सुद्धा येतो, नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा. त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच्या टायमिंगचा हा प्रॉब्लेम येतो. आधीच एक तुम्हाला प्रॉब्लेम मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, ज्याच्यामध्ये जे रिसोर्सेस त्या लोकांना पाहिजे असतील. आता आपल्या शाळेमध्ये बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर खेळायचं असेल तर खेळाची साधने गव्हर्नमेंट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करते. या ठिकाणी मुलांसाठी रेसिडेन्शियल शाळा असतात, मतलब मुलं त्याच ठिकाणी राहतात, त्याच ठिकाणी त्यांचं जेवण राहते, ते हप्ता महिना 2 महिने 3 महिने त्या ठिकाणी राहतात आणि नंतर मग घरी जातात. तर अशा पद्धतीने त्यांच्या राहण्याची सोय, वसतिगृह आपण ज्याला म्हणतो, तर ते वसतिगृह आश्रम शाळेमध्ये असतो. तर याच्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे सर्व टीचर्सकडे की 24 तास एक विद्यार्थी त्यांच्याकडे असतो आणि त्या 24 तासामध्ये ते विद्यार्थ्यांवर खूप चांगल्या पद्धतीने काम सुद्धा करू शकतात. तर हा सुद्धा एक त्यांच्यासाठी चांगला आहे. त्याच्यानंतर टीचरसुद्धा त्याच ठिकाणी असतो. ओके, हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर टीचर्स त्या ठिकाणी काम करू शकतात, हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडे. असे खूप सारे प्लस पॉईंट आहेत जो एक टीचर त्या ठिकाणी करू शकतो. तर असं नाही की एक टीचर त्या ठिकाणी करू शकतो, असे खूप सारे टीचर्स आहेत ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी खूप सारे उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत आणि ते उपक्रम व्यवस्थित राबवून व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचा इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि व्यवस्थित अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी, व्यवस्थित त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे आणि व्यवस्थित अंमलबजावणी करून त्यांनी व्यवस्थित रिझल्ट सुद्धा काढलेला आहे. आणि याच्यामुळे तेच नाही तर त्यांचे विद्यार्थी सुद्धा शिकलेले आहेत. जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, माझ्या फर्स्ट बॅचमध्ये मॅडम होत्या चंद्राराणी म्हणून मॅडम. तर त्या चंद्राराणी मॅडम यांनी काय केलं की वर्गामध्ये विद्यार्थ्यांना पाढेपाठ करण्यासाठी, जे की तुम्हाला माहीत असेल आणि तुम्हाला अंदाज पण आलेला असेल, कॅलेंडर असेल तर त्या कॅलेंडरच्या डेटनुसार त्यांनी काय केलं, मुलांना पाढेपाठ करायला सांगितले आणि त्यांच्या वर्गातल्या प्रत्येक टीचरला, प्रत्येक स्टुडंटला, त्यांच्या शाळेतल्या प्रत्येक टीचरला, प्रत्येक स्टुडंटला 30 पर्यंत पाढेपाठांतर आहेत. त्यांच्यामधील एक विद्यार्थी ज्याने सांगितलं, माझ्याकडे असा एक विद्यार्थी आहे ज्याने स्वतः 31चा पाढा त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि तो 31चा पाढा त्याने स्वतः पाठांतर केलेला आहे, त्याला तो पाठ पण आहे. आता बघा या ठिकाणी जर तो टीचर जर असेल तर मला किती आनंद होईल की मी माझ्या विद्यार्थ्यांबद्दल दुसऱ्या 30 ते 35 शाळेंच्या टीचर्स पुढे मी त्या ठिकाणी शेअर करतोय. तर ही एक समाधानाची बाब, एक आनंदाची बाब त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. सोबतच आपण या ठिकाणी बघू शकतो की ते काय करत होते, दिवसागणिक, मतलब आज 2 तारीख असेल तर 2 तारखेला 2चा पाढा हा होईल. बट त्यांचं शेड्यूल काय होतं की आज 10 ते 11 एक, मतलब प्रत्येक सब्जेक्टला जर आता मॉर्निंगला एक सब्जेक्ट झाला, मराठी शिकवलं, मराठीच्या सब्जेक्टला सुद्धा 2चा पाढा म्हणतील. मग मराठीच्या नंतर गणित आला, गणिताचा टीचरसुद्धा त्यांच्याकडून 2चा पाढा घेईल, हिंदीच्या टीचर आला तरी त्यांच्याकडून 2चा पाढा घेईल, इंग्लिशच्या टीचर आला तरी त्यांच्याकडून 2चा पाढा घेईल, शारीरिक शिक्षणाचा जरी टीचर आला तरी त्या 2 तारखेला तो 2चा पाढा त्या विद्यार्थ्यांकडून पाठांतर करवून घेईल. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ते पाठ आहे. आता विद्यार्थ्यांना पाठ असणे आणि ओळखता येणे याच्यात फरक आहे, बट मी त्या फरकाकडे जाणार नाही
कारण त्याच्याकडे जर बोलायला गेलं तर त्याला वेगळं वेळ लागेल. आपण या ठिकाणी फक्त माझा जो काही एक्सपिरियन्स राहिलेला आहे किंवा आश्रमशाळेमध्ये काय काही प्रॉब्लेम्स येतात किंवा आश्रमशाळेमध्ये आत्तापर्यंतचा माझा जो काही एक्सपिरियन्स राहिलेला आहे, टीचरसोबतचा जो काही कम्युनिकेशन राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये माझं आतापर्यंतची जी काही भूमिका आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मांडताना दिसतोय आणि ते पुढे सुद्धा मी मांडणारच आहे आणि पुढे सुद्धा मी अशा पद्धतीने तुमच्यासोबत असं पुढे येणार आहे. तर अशा पद्धतीचं माझं पहिल्या दिवसाची जी काही ट्रेनिंग राहिली ती ट्रेनिंग खूप छान राहिली. त्याच्यामध्ये मला वैयक्तिकसुद्धा खूप सारे फीडबॅक्स मिळाले. मी ते वैयक्तिक फीडबॅक्स या ठिकाणी शेअर करणार नाही, कारण या ठिकाणी वैयक्तिक फीडबॅक शेअर करणे व्यवस्थित वाटत नाही. असं वाटेल की स्वतःबद्दलच काहीतरी बोलतोय आणि खरंच मला या ठिकाणी बोलायचं नाही आहे. पण फीडबॅक खूप छान होते त्यांचे. फीडबॅक कंटेंट आम्ही जे काही प्रथम एज्युकेशन फाउंडेशन थ्रू या ठिकाणी काहीतरी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी सुद्धा त्यांचे फीडबॅक खूप छान फीडबॅक होते. सोबतच माझा जो काही प्रवास होता मला खूप साऱ्या नवीन गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळाल्या. ज्यावेळी मी जळगावला होतो तर जळगावमध्ये माझा ट्रॅव्हलिंगचा मला फिरायला खूप आवडते आणि मला ही जे काही जॉब मिळालेली आहे तर याच्यासाठी सुद्धा मी खूप आनंदी आहे, कारण फिरायला मला आवडतो. आणि माझा प्लॅनसुद्धा आहे, मला 2027, 28, 29, 30पर्यंत मला भारत दर्शन करायचं आहे. आता कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते मी करणार आणि मला नाही माहिती कसं करणार, पण मी करणार. असो, तर या ठिकाणी माझी प्रवासाची सुरुवात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांपासून झालेली आहे. मी व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की जळगावमध्ये चोपडा या ठिकाणी मी काहीतरी फूडसुद्धा टेस्ट केलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. आज मी सध्या ज्या ठिकाणावरून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर मी नाशिकच्या संगमेरमध्ये आहे आणि संगमेरच्या एका तालुक्यामध्ये आहे अकोल म्हणून नाव आहे. तर या अकोल तालुक्यामध्ये मी आहे आणि एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. आणि या ठिकाणी हा जो काही लाईट वगैरेचा जो काही सेटअप तुम्हाला दिसत आहे, तर म्हणूनच मला वाटलं की चला तुमच्याशी एखादं छोटासा संवाद मला करता येईल, वन वे जरी असला तरी पण एखादा व्हिडिओ वगैरे जर मला बनवता येत असेल तर म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न केला. आणि खूप सारे व्हिडिओज या एकाच कपड्यावर बनवलेले आहेत, कारण कंटेंट मॅटर करतो, हे मॅटर करत नाही. आणि खरंच या ठिकाणी व्हिडिओ माझे खूप लांब आहेत आणि मे बी तुम्ही बघाल नाही बघाल मला नाही माहिती, पण खरंच सांगतो व्हिडिओ जर बघितले तुम्ही तर याचा फायदा आहे. सेकंड थिंग, माझं दुसऱ्या दिवसाचं सुद्धा मी या ठिकाणी शेअर करणार नाही, कारण हा खूप लांब होऊन जाईल. तर आता मी सध्या नाशिकला आहे आणि नाशिकमध्ये जे काही मी ट्रेनिंग करतोय तर त्या ट्रेनिंगविषयीचं एक वेगळं व्हिडिओ मी बनवणार. तर नाशिकपर्यंत माझं ट्रॅव्हलिंगसुद्धा खूप ट्रॅव्हलिंग सहज नसतो आणि शक्य तर आहे, पण ट्रॅव्हलिंग इतके सहज नाही आहे जितकं आपल्याला वाटतो. की तुम्हाला असं वाटत असेल हॉटेलमध्ये राहतोय चकचक, राईट, पण चकचक आहे, खायलासुद्धा चकचक भेटतो, ठीक आहे. पण ट्रॅव्हलिंग ज्यावेळी आपण करतो त्यावेळी करतो आपल्याला. आता माझ्यासोबतचे जे काही सोबती आहेत त्या लोकांची थोडाशी तब्येत वगैरे थोडा कमी जास्त आहे, तर बघूया त्यांची तब्येत वगैरे ठीक होऊन जाईल. कारण आपण ज्यावेळी ट्रॅव्हलिंगमध्ये राहतो त्यावेळी हेल्थवर खूप जास्त लक्ष देणे हे वैयक्तिक जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी मी स्वतः व्यवस्थित पार पाडतो आणि ते पार पाडायला पाहिजे प्रत्येकाने जर ट्रॅव्हलिंगचा शौक असेल तर या ठिकाणी मी थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नाशिकमध्ये काय अनुभव असेल किंवा नाशिकमध्ये मी माझा टीचर ट्रेनिंग बॅच 2 कसं राहिलेलं आहे तर त्याविषयी मी या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर सांगू इच्छितो की व्हिडिओज आवडलेला असेल तर लाईक करा, मला सपोर्ट करा प्लीज. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून या ठिकाणी खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटतील. तर थँक्यू सो मच. प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिकमध्ये माझं बॅच 2 आहे आणि त्या बॅच 2 मध्ये माझा जो काही एक्सपिरियन्स असेल तो मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे. तर सध्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझं व्हिडिओसुद्धा मी रेडी करतो आहे बॅच 1 साठीचा जो काही माझा रिझल्ट आहे व्हिडिओ बॅच 1चा माझा जो काही व्हिडिओ आहे जवळपास तो 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये टीचर ट्रेनिंग होताना तुम्हाला दिसेल, टीचर ते प्रॅक्टिस करत आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर असं तुम्हाला एक डॉक्युमेंटेशन किंवा एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल, तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, ठीक आहे. तर थँक्यू सो मच. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच. प्रेझेंटेड बाय कॅरे ॲक्टर. ओके.